नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA द्वितीय वर्ष द्वितीय भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेत नांगऱ्यांचे बळ या नावाचा जो पाठ आपल्या अभ्यासाला आहे तर त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नांगऱ्यांचे बळ या नावाचा जो पाठ आहे तो पाठ गाथा सप्तशती या ग्रंथातील आहे। गाथा सप्तशती या ग्रंथाचे कर्ते त्याचे संपादक हल सातवाहन नावाचा जो एक राजा त्यांनी संपादित केलेला गाथा सप्तशती हा ग्रंथ, या ग्रंथातील एक गाथा जिचं नाव आहे नांगऱ्यांचे बळ, तर ही गाथा आपल्या अभ्यासाला आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारा गाथा सप्तशती हा एक आद्य ग्रंथ म्हणून आपल्याला या ग्रंथाचं मोल अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो। शालिवाहन राजा हल है ना, सातवाहन याने संपादन केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वतः रचलेल्या गाथाच्या एकत्रित संग्रहाला गाथा सप्तशती असं म्हणतात। पुन्हा लक्षात घ्या, शालिवाहन राजा हल सातवाहन याने लोककाव्याच्या इतर कवींनी रचलेल्या गाथा आणि स्वतः रचलेल्या गाथा या सगळ्या एकत्रित करून त्याचा जो संग्रह तयार केला त्याचं नाव आहे गाथा सप्तशती। नांगऱ्यांचे बळ या नावाचा जो आपण पाठ अभ्यासणार आहोत तर ती सुद्धा गाथा सप्तशती या ग्रंथातील एक गाथा आहे, नांगऱ्यांचे बळ। या गाथेतून लोकजीवनातील प्रथेवरून एक तात्विक प्रकारचा बोध जो आहे तर तो या नांगऱ्याचे बळ मधून दिलेला आपल्याला दिसून येतो है ना। लोकजीवनामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही प्रथा, परंपरा, रीतिरिवाज, बोलाचाली है ना, पिढ्यानपिढ्या चालत आलेले असतात की ज्यामध्ये एक सुंदर अशा प्रकारचा अर्थ दडलेला असतो। अशाच एका लोकजीवनातील प्रथेवरून नांगऱ्याचे बळ या गाथेमधून एक तात्विक प्रकारचा बोध जो आहे तर तो दिलेला आपल्याला दिसून येतो। कोणता बोध आहे तो? तर जे सामर्थ्यवान अशा प्रकारचे लोक असतात तर या सामर्थ्यवान लोकांनी पाडलेल्या रूढीवरून किंवा त्या रूढीच्या नंतर लोक आचरण करीत असतात है ना। म्हणजे सामर्थ्यवान लोक जे आहेत तर हे सामर्थ्यवान लोक एक रूढी पाडतात आणि त्यांनी ती रूढी पाडल्यामुळे इतर लोक पुन्हा त्याचं अनुकरण करून तशा प्रकारचं आचरण करीत असतात। अशा प्रकारचा एक संदेश, एक बोध जो आहे नांगऱ्याचे बळ या गाथेमधून आलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 अशा या काळातला
एक महत्त्वाचा हा ग्रंथ या काळात रचलेला म्हणून आपला पाहता येईल. या ग्रंथातली प्रत्येक गाथा ही स्वयंपूर्ण आहे. एका गाथेचा दुसऱ्या गाथेशी काही संबंध नाही. प्रत्येक गाथा ही स्वतंत्र असलेली आपल्याला दिसून येतात, है ना. खरं तर त्या काळामध्ये संस्कृत भाषेतून वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिण्याची जी प्रथा होती, देवदेवता, त्यांचे अवतार कार्य किंवा राजवंशाचे पराक्रम, है ना, त्यांच्या प्रेमलीला, हे तत्कालीन ग्रंथरचनेचे विषय होते. पण त्या काळातील कवींची तत्कालीन जनमानसात असलेली महाराष्ट्रीय अशा प्रकारची प्राकृत भाषेतली ग्रामीण जीवनाला घेऊन त्यांच्याच भाषेत रचलेला एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा गाथा सप्तशती हा ग्रंथ म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल. विद्यार्थी मित्रांनो, की या गाथेमध्ये मानवीय भावना, त्यांचे नित्य नैमित्तिक व्यवहार आणि एकूणच सृष्टीचं प्राकृतिक सौंदर्य अतिशय सुंदर सुरस अशा पद्धतीनं या गाथांच्या माध्यमातून चित्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. त्या काळातली खेडी, शेती, शेतकऱ्यांचे ग्रामीण जीवन, नदी, पर्वत, विहिरी, तलाव, वने, यासोबतच स्त्री पुरुषांचे शृंगार या ग्रंथातील गाथांच्या मधून आलेले आपला दिसून येतात. आपल्या अभ्यासाला असणारी जी गाथा आहे, नांगऱ्याचे बळ, तिच्यातून फार एक वेगळा आणि मार्मिक आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा एक बौद्धिक उपदेश जो आहे तर तो केलेला दिसतो. तत्पूर्वी एक लक्षात घ्या की गाथा सप्तशती या ग्रंथाबद्दल जर अजून आपल्याला सांगायचं म्हटलं तर या ग्रंथातील प्रत्येक गाथा ह्या फक्त 2 ओळीच्या आर्यावर्त किंवा गीतावर्त याच्यामध्ये लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. या ग्रंथाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य की या प्रत्येक गाथा या 2 ओळींच्या आर्यावर्त किंवा गीतावर्तात लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. या ग्रंथाच्या निर्मिती मागच्या ज्या प्रेरणा आहेत किंवा या ग्रंथाविषयीच्या ज्या काही दंतकथा, आख्यायिका आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. त्यातली तुम्हाला एक दंतकथा किंवा एक आख्यायिका मी सांगतो की सातवाहन नावाचा हा राजा जो आहे, जो 17व्या इसवी सनच्या पूर्वी होऊन गेलेला, की तो एकदा आपल्या चंद्रा नावाच्या राणीसोबत जलविहार करत होता आणि या राणीसोबत जलविहार करत असताना, जलक्रीडा करत असताना तो राणीच्या अंगावर पाणी उडू लागला आणि ही राणी मौदकेय अशा पद्धतीनं, म्हणजे अर्थ त्याचा काय की माझ्या अंगावर पाणी टाकू नका, है ना. परंतु मौदकेय या शब्दाचा अर्थ या ठिकाणी या राजाला लक्षात आला नाही आणि राजानं या सुंदरी किंवा आपल्या पत्नीच्या समोर मोदक आणून ठेवली, है ना. आणि मग ही राणी हसायला लागली. इतकंच नाही तर तिनं या राजाची उपहास, है ना,
इतर राण्यांच्या समोर केली, की मी शब्द कोणता वापरला आहे ना, आणि यांनी मात्र अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे, आणि म्हणून ती त्यांची उपासना करून हसू लागली. राजाला खरं तर वाईट वाटलं. राजाने नंतर सरस्वती देवीची आराधना केली. सरस्वती देवी प्रसन्न झाली आणि खुद्द सरस्वतीकडून त्यांनी वरदान घेतलं, आणि ते वरदान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या राज्यातील अधिक जनता ही समृद्ध व्हावी, ज्ञानी व्हावी, हुशार व्हावी, त्यांना काव्यरचनेची प्रेरणा प्राप्त व्हावी, त्यांच्या हातून काव्यरचना घडावी, अशा पद्धतीनं जो आशीर्वाद मागितला. आणि नंतर संपूर्ण राज्यामध्ये या सातवाहन राजाने दौंडी पिटून लोकांना काव्यरचना करण्याची एक विनवणी केली, सूचना दिली. आणि मग असं म्हणतात की काही कालावधीमध्ये जवळपास 1 कोटी, आता कुणी काही ठिकाणी उल्लेख 10 कोटी असा केलेला आहे, आपण 1 कोटीपर्यंत धरू, की इतक्या गाथा, इतक्या रचना लोकांच्याकडून जमा झाल्या. आणि मग या सातवाहन राजाने या सगळ्या गाथांचं वाचन करून त्यातल्या काही गाथा निवडल्या, आणि त्यातल्या 700 गाथा, बघा आपल्या ग्रंथाचं नाव काय, गाथा सप्तशती, ठीक आहे नाही, 7 शतकांचा, 7 शतक असणाऱ्या गाथांचा हा संग्रह म्हणजे गाथा सप्तशती. अशा 700 गाथा त्यांनी निवडल्या, स्वतःच्या काही आणि या लोकांच्या काही, आणि याच्यावरून हा ग्रंथ तयार झाला. अशा पद्धतीची सुद्धा एक दंतकथा किंवा आख्यायिका जी आहे ही सांगितली जाते. याशिवाय इतर काही आख्यायिका या ग्रंथ निर्मितीच्या संदर्भाने सांगितले जातात. एक मात्र लक्षात आपलं घेता येईल की अधिक शब्दांचा वापर न करता मोजक्या आणि नेमक्या शब्दांच्या, कमीत कमी शब्दांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा एक बोध जो आहे तर तो या ग्रंथाच्या या प्रत्येक गाथेतून आपल्याला आलेला दिसून येतो. त्यातलीच एक गाथा नांगऱ्यांचे बळ नावाची जी आहे तर ती आपल्या अभ्यासाला आहे. काय विद्यार्थी मित्रांनो, की एखाद्या बलवान माणसानं, एखाद्या ताकदवान माणसानं जर एखादा रस्ता तयार केला, एखादा विचार मांडला, एखादी कृती केली, तर इतर लोक सुद्धा त्याच रस्त्याने, त्याच विचाराने आचरण करीत असतात. ही जी एक लोकरूढी आहे तर तीच लोकरूढी आपल्याला या गाथेच्या माध्यमातून मांडलेली दिसून येईल, है ना. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे पहा, एका मेंढीनं उडी मारली की बाकीच्या मेंढ्या पटापट उड्या मारतात, है की नाही. तर तशाच पद्धतीनं या गाथा शब्दामध्ये, या नांगऱ्याच्या बळमधल्या गाथेमधून एका बलवान सामर्थ्यवान माणसानं जे रस्ता तयार केलेला आहे, जो विचार मांडलेला आहे, जे कार्य केलेलं आहे, तशा पद्धतीचं कार्य, तशा पद्धतीचं आचरण इतर लोक करत असतात. हे नांगऱ्यांचे बळ या गाथेतून सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की यातल्या प्रत्येक गाथा या 2 ओळीच्या आहेत. आता नांगऱ्याचे बळ यातल्या या 2 ओळी कोणत्या आहेत आणि त्या 2 ओळीचा अर्थ आपण थोडक्यात पाहूया. बघा, ती 2 ओळी अशा आहेत. कडीन खर वीर पेलन हलम व पथर विनिगयनिगने कने घचलो आयरी वहे कसरा वी सुहेन वचंती. कळाला अर्थ नाही. पहा, 2000 वर्षापूर्वीच्या या रचना आहेत. काय याचा अर्थ आता या 2 ओळीचा, तर या 2 ओळीचा अर्थ असा आहे की जमीन कितीही खडकाळ असली तरी प्रथम नांगरट करण्याचा किंवा जो करणारा आहे त्याच्या हातात बळ असलं म्हणजे त्या
कठीण खडकाळ जमिनीतून ठिणग्या जरी उडाल्या तरी जमीन नांगरली जाते. परत एकदा सांगतो, नांगऱ्याचे बळ या नावाच्या गाथेचा अर्थ काय आहे? तर जमीन कितीही खडकाळ टणक असली, कठीण असली, तरीही तिच्यात नांगर धरणारा आहे ना, नांगर हाकणारा जो कोणी आहे, तर ते नांगरट करणाऱ्याच्या हातात बळ असलं की जमीन कितीही टणक असू दे, तिच्यातून नांगरताना कितीही ठिणग्या उडू देत, ती जमीन नांगरली जाते. म्हणजेच काय की एखाद्या बलवान सामर्थ्यवान माणसाने पाडलेल्या पाऊल वाटेने नंतर दुर्बलांनाही जाता येते. पहिली वाट करणं महत्वाचं आहे, पहिल्यांदा मार्ग काढणं महत्वाचं आहे. कारण जो पहिला मार्ग काढतो तो एकदा सामर्थ्यवान झाला की तो नवनवीन अशा पद्धतीचे मार्ग या तयार करतो आणि मग त्या वाटेनं, त्या बळानं, त्या पद्धतीनं इतर लोक हे जात असतात. बरोबर आहे. कारण जमिनीतल्या दगडावर आपला माहित आहे की जमिनीतल्या दगडावर नांगराचा फाळ जर जोरात घासला तर ठिणग्या पडतात, पण ते सोडून द्यायला जमत नाही. तशाच पद्धतीने आपण ठिणग्या जरी उडाल्या तरी तो नांगर पक्का पकडून आपण जर ती जमीन उकरायला लागलो तर मात्र ते नांगरण होतं. फक्त यासाठी नांगर हाकणारा जो आहे तो सामर्थ्यवान बलवान असला पाहिजे. त्यानं एकदा तेही केलं की बाकीचे लोक तशा पद्धतीनं हे करायला लागतात. म्हणून पहिल्यांदा मार्ग काढणारा जो आहे तो बलवान महत्वाचा आहे. हा अर्थ नांगऱ्याचे बळ या गाथेतून आपला हल सातवन यांच्या या गाथेतून आपल्या लक्षात येता येईल. म्हणून एक परंपरागत अशा प्रकारचा प्रथेनं आलेला एक तात्विक बोध आपल्या या गाथेतून मिळवायला लागतो.